इम्पॉर्टंट मॅच, डू ऑर डाय फॉर बोथ द टीम्स. जर गणेश गल्लीचा राजा जिंकले ते आतमध्ये येऊ शकतात, तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. आणि पहिल्या चेंडूवर नितीनने मॅच सुरू केली. हा येतोय चौकार, 4 धावा. मी आता विनंती करेन आमच्या आयोजकांपैकी व्हॉलेंटियर्सना, आता बाउंड्रीला कंपल्सरी लेग साईडला ठेवा, लेग साईड मिड विकेटला, कारण तिथून एक्झॅक्टली कळलं पाहिजे बाउंड्री आहे की सिक्सर आहे. मॅच बॉल आहे, लवकर आतमध्ये पाठवा. हे ब्लॅक टी शर्ट कोणी घातलंय? निखिल 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 चव्हाण. पुढचा चेंडू तुषार साबळे. व्हॉट अ शॉट, अप्रतिम चेंडू, 1 बाउन्स, अजून एक चौकार. 2 चेंडू 8 आणि बॅट्समन लावतोय वाट. नितीन सावंत. प्रत्येक मॅच मध्ये आपण याला चांगला स्टार्ट देताना आणि चांगली खेळी करताना पाहिलंय. हा वेळ टाइम लावलेला आहे, 2:16 ला स्टार्ट झालाय मॅच. राऊंड विकेट तुषार साबळे. अजून एक उंच, मात्र आता खेळाडू बाद होणार का? नाही, 6 धावा. बघा त्या कॅच साठी प्रणव स्वतः त्या ठिकाणी उभे राहिले, त्याच्या देखील डोक्यावरून चेंडू जातोय. अजून एक उत्तुंग षटकार. 14, 3 बॉल 14. हो, हात अजून लांब, हात समोरच मिळाला, याचसाठी केला होता अट्टास आणि इच्छा पूर्ण केली असंच म्हणेल. फलंदाज नितीन सावंत इज ऑन फायर. क्या बात है, प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतो आज. काय बॅटिंग, काल देखील त्याने जी मॅच खेळला होता तो मोरिया 15 बरोबर शेवटपर्यंत उभा राहिला होता. बॉल द्या, नवीन बॉल द्या. 4 बॉल 20. दोन बॉल बाकी आहेत. हा, थोडा दुरून फिरवला, थोडा बॅट्समनच्या लांबून फिरवला तर बॉल मिळणार नाही. तुम्ही समोर टाकता बॉल आणि त्या पद्धतीने खेळलाय तो म्हणजेच नितीन सावंत. धाव संख्या 5 बॉल 20. शेवटचा बॉल, 1 टू गो. तुषार, आता मात्र संधी आहे, संधी आहे. प्रणव येतोय आणि ओ व्हॉट अ कॅच, रिले कॅच. एका चांगल्या खेळाडूला बाद करण्यासाठी अशा प्रकारचं योगदान. मात्र काय प्रसंगावधान बघा, काय खेळाडू, त्याचं नाव काय? डॉक्टर ओमकार. बघा डॉक्टर ओमकारने खरोखरच स्टेथोस्कोप लावूनच तयार होता तो.
चेक करायला. खेळाडू बाद. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 20 आणि महत्वाची विकेट. ज्या खेळाडूला पूर्ण खेळायचं होतं, कारण ही मॅच महत्वाची आहे. गणेश गल्लीचा राजा आणि आता जुने खेळाडू राजू मामा बॅटिंगला येत आहेत. हां तुमच्याकडे ठेवा. ओके. ओमकार नाही का? पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 20. स्ट्राईकला श्रीकांत, गोलंदाजी करते प्रणव जगताप. डॉट चेंडू. मोठी जबाबदारी आता श्रीकांत आणि राजू मामा. सह्याद्री बॉईजसाठी ज्यावेळेस जर आपण पाहिला हा प्रकल्प जो चारकोपचा सुरू झाला 1987, ज्या ठिकाणी आजचे दिवंगत आपल्या भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून, आणि त्यावेळेस सह्याद्रीनगर जे वसलेलं होतं त्यावेळेस तयार झालेला जो पहिला संघ सह्याद्री बॉईज, या संघामध्ये ओपनिंगला येणारा फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण पाहतो डोल्याने आपण पाहिलेलं आहे राजू मामाला. आणि बघा टप्पा चांगला ठेवलेला आहे. प्रत्येक बॉल ऑन साईडला खेळायला जात आहेत आणि ती चूक होते. कव्हरला देखील तुम्ही फटके खेळू शकता, पॉईंटला देखील जाऊ शकतात. दोन्ही चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये एवढी मेहनत केली तुम्ही, 20 कमवलेले आहेत, ते पुढे कुठेतरी घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र आणि श्रीकांत आउट. नवीन फलंदाज संकेत अरगडे, आणि संकेत आता 5व्या ओव्हरपर्यंत खेळावं लागणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं जो खेळ या ठिकाणी सुरू आहे, आदेश धुमाळ आलेले आहेत उर्फ मच्छी. आणि डेलिकेट टच थर्डमॅनच्या दिशेने, हा येणार आहे चौकार. 4 धावा. डेलिकेट टच. आपला अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा एक महान शिक्षक आहे. आम्ही देखील खेळलो यांच्याबरोबर 95-96ला, जेव्हा अजिंक्य मित्रमंडळ विरुद्ध सह्याद्री, अजिंक्य 11 विरुद्ध सह्याद्री मॅचेस, रायझिंग सेक्टर 3 ची जागृती 11, त्यानंतर YCC सेक्टर 4, त्यानंतर शिवगर्जना सेक्टर 3, अशा संघ आपल्या चारकोपमध्ये होते. सेक्टर 2 ज्या संघातून एम्ब्रोज, बंटी, आज सनी नाही आहे डावखुरा, ते सगळे खेळायचे. आणि सह्याद्रीचा संघातील ओपनिंग बॅटर म्हणून यांना आपण पाहतोय राजू.
राजू मामा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पॉइंटला अप्रतिम फटका. बॉलच्या मेरिटवर कसं खेळायचंय दाखवून देतोय. अनुभव एक महान शिक्षक आहे, पुन्हा एकदा दाखवून देतोय. 2 बॅक टू बॅक चौकार, 4 धावा. संख्या 28. अप्रतिम बॅटिंग. जुने खेळाडू, एक लेजंड टेनिस क्रिकेटर सह्याद्री बॉईज संघाचे राजेंद्र मोरे. राजू मामा बॅटिंग करतात. 2 चेंडूवर 2 चौकार. आता मात्र ऑन साईडला मारल्या फटका. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 29. 2 ओव्हर नंतर 29 धाव संख्या छान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो पाया रचलेला आहे नितीन सावंतने, 18 बॉलमध्ये किमान 40, आणि जर 40 जर धाव संख्या झाली 18 बॉलमध्ये तर नक्कीच या ठिकाणी गणेश गल्ली राजा संघाला एक संधी मिळू शकते. गोलंदाजीसाठी येतोय किरण. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजेच राजू मामा. 9 स्ट्राईकला संकेत आरकडे. एक शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. एक डीप मिड विकेटला आपण पाहतोय खेळाडू. कारण पॉइंट आणि कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. बॉलर आहे किरण. किरण आहे ना, किरण शिंदे. किरण देसाई व्यासपीठावर आहेत. दरम्यान एक शॉट फाईन लेग. डीप पॉइंट पण घेतलाय रिव्हर्स साठी. किरण पहिला चेंडू बोल्ड. बघा आताचा बॉल आडव्या बॅटने खेळायला गेले. आतापर्यंत सरळ बॅटच्या मेरिटवर खेळत होते राजू, आणि सरळ बॉल होता किरणचा पहिलाच लूजनर. तो चेंडू क्रॉस बॅटेड खेळायला गेले आणि क्लीन बोल्ड. ओमकार नाहीये, रायन आपण दुसऱ्या टीम मध्ये नाहीये. ते दोन्ही संघांमध्ये एक एक खेळाडू नाहीत. मात्र ओमकारच्या जागेवर आता आपल्याला पाहायला मिळतं नवीन फलंदाज. बॅट्समन नेम आकाश.
लवकर मॅचला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात करा. 2:39 आणि आता नवीन फलंदाज. बॅट्समनचं नाव निरंजन. बॅट्समनचं नाव काय? आकाश. चला मैदानातून सर्व बाहेर या. मलिंगा सगळे. सूरज, मलिंगा, निखिल, रोहित, मंथन, अभिजित. चला लवकर. सौरभ लिंबे, अनिकेत चव्हाण. तर गडी बाद झालेला आहे. धावसंख्या गौराज 29 आणि बॉल झालेले आहेत या ओव्हरमधील 1. म्हणजे 3.1 ना की 2.1? 2.1. 31 ना 31. 29 29. 2.1. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते किरण. स्ट्राईकला आकाश. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, 4 खेळाडू बाउंड्रीला. एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडा वाईडिश फाईन घेतलेला आहे. त्यानंतर एक शॉट थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट कव्हर, 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. डीप लॉंग ऑफ लाय खेळाडू ऋतिक भोसले, गोलंदाज किरण आणि कॉट अँड बोल्ड नाही विकेट कीपर तुषार साबळे. क्या बात है. रुपेश सॉरी. मग सागर हा कुठे आहे? विक्रम नावाडकर. तर 2 महत्त्वाचे खेळाडू नाही आहेत. एक बॉलर कमी आहे विक्रम नावाडकर आणि रायन देखील नाही आहे. बघा संधी आहे संकेतला देखील. आणि सह्याद्रीनगरचा करण मडवी, संकेत बापकर फलंदाजीसाठी जातोय. गेले 10 वर्ष आपण अशाच प्रकारची शर्यष्टी त्याची पाहतोय. जेवढे रन मारणार त्याच्यावरती 2-0 पैसे सांगितलेले आहेत मलिंगाने, रुपया नाही. म्हणजे मी अधोरेखित करतो, नाही तर त्याला वाटायचं पैसे. तू बोललास होता. चलो थोड़ा बाहर से चलो. ग्रीन शर्ट. हाँ नमस्कार. अभी भी संकेतला उभं राहावं लागेल, कारण पाहायला गेलो तर रायन आणि अजून एक खेळाडू विक्रम. अभी भी. चला लवकर, काय वेळ लावताय. आणि प्रत्येक धाव जी रन प्रत्येक रनसाठी 500 रुपये ऋषी यांच्याकडून. करण मडवीने षटकार मारला तर
तो करण मडवी गावदेवी गावठणचा आहे, हा करण मडवी सह्याद्रीनगरचा आहे. जेवढे रन होणार आहेत त्याच्यावरती 2-0. हा, जर 65 धावसंख्या केली तर 6500, 55 केले तर 5500, 21 केले 2100, 10 केले तर 1000, 5 केले तर 500, 2 केले तर 200, 1 केले तर 100, काहीच नाही केले तर त्यांनी द्यायचे. ओके. आणि पहिली धाव तर झालेली आहे, त्या 100 लागू झालेले आहेत. मलिंगा यांनी तयार ठेवायचा आहे आणि तो काही करू शकतो. तो 12-15 पण करून येईल, पण तो उभा राहील शेवटपर्यंत आणि तुला मग द्यावे लागतील. त्यांनी 15 केले तर 1500. धावसंख्या पुढे सरकते 1ने 30, 2.3. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू संख्येसाठी. बॅकफुटला जाऊन ना चेंडूला खेळून काढलाय, गॅप मध्ये आहे, डी पॉइंटला चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर, डीप पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. 34 2.4. खूप चांगला फटका बॅकफुटला जाऊन ना पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. अशा प्रकारची बॅटिंग पाहणं नेहमीच नेत्र सुख आपण म्हणतो त्या पद्धतीने क्रिकेटमधलं, कारण कोणी खेळाडू नव्हता, मोठा गॅप होता. हनुमनजी यांचं देखील हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. दुपारचं छान जेवण वगैरे आस्वाद घेऊन हनुमनजी या ठिकाणी येत आहेत. 4 खेळाडू आहेत बाउंड्रीला. ऑन साईडला किरण सरळ आणि एक धाव पूर्ण करतोय जोपर्यंत चेंडू फेक येईल. चांगला बॅकअप. धावसंख्या 35. मी विनंती करेन ग्रुप 2 मधले जे दोन्ही संघ क्वालिफाय झाले, संजय 11 आणि TMP बाबा 11, तर त्यांच्या समोर कोण खेळणार हे अवलंबून राहील, पण क्रॉस खेळणार ना सूरज. धावसंख्या 35, 1 टू गो. चांगला फटका कव्हरला, मात्र खेळाडू आहेत डॉक्टर ओमकार ना, डॉक्टर ओमकार. धावसंख्या 3 ओव्हर 36, 12ची सरासरी. अजून कमीत कमी 12 बॉलमध्ये 25 ते 30, तर धावसंख्या निश्चितपणे होऊ शकते 70. धावसंख्या 36 आहे. संकेत भापकर 200 रुपये लागू मलिंगाकडून. अजून एक 100 म्हणजे एक श्रीकृष्णा रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला एक फ्राईड राईस किंवा ट्रिपल सीजन राईस मिळू शकतो, ज्या ठिकाणी 10% डिस्काउंट आहे आज उद्या. SPL CPL जिल्ह्या लय भारी काही चाललं आहे बाला, आय फुलॉन, आय मंगारी आहे कला चाललंय. ओय दादूस. हनुमनजी आलेल्या स्टेजवर मस्तपैकी दुपारचं जेवण आस्वाद घेऊन, आणि एका बाजूला सुशांत देखील आलेले आहेत. आणि बॉगून बोल्ड, ओहो मधली यष्टी वाकवली. 200 रुपये नक्कीच मिळणार आहेत. खूप या ठिकाणी मिळू शकलं असतं. आणि आता बॅटिंगसाठी येतोय आर्यन गायकवाड, बरोबर ना आर्यन ना. संख्या 200 रुपये घेऊन जा मलिंगाकडून. आणि सुशांत बघा चेहऱ्यावरचे हावभाव चेंज झालेले आहेत. रविवारी दुपारनंतर आपण पाहतोय आलेल्या सर्व प्रेक्षकांचं
या ISPLच्या 6व्या पर्वामध्ये स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक स्वागत. आणि आजच सुशांत यांच्यासाठी खुश खबर आहे. आजच सुशांत काका झालेले आहेत. एकाबद्दल हर्षल भोईटे यांना पाहतोय. पादत्राणे न घालता ही स्पर्धा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्यांनी ठरवलंय मी पायामध्ये कुठल्या प्रकारे पादत्राणे घालणार नाही, अनवाणी फिरणार. बघा प्रत्येकाने कसे कसे संकल्प केले आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पुण्यावरून थेट आलेले आहेत ते. पुढचा चेंडू आर्यनसाठी. कव्हरला खेळायचा होता, अशा पद्धतीने प्रयत्न होता आणि आता आर्यन त्या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय संकेत काकासाठी. आणि या ठिकाणी येतोय हा खणखणीत चौकार. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. SPL चौका 4 रन. रन संख्या 40. चौथा ओवर प्रगति पथ पर गेंदबाजी कर रहे हैं प्रणव और बल्लेबाजी संकेत अरगड़े. बहुत ही अच्छे खिलाड़ी ये भी है, व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी. व्हाट अ शॉट, लेकिन खिलाड़ी वहां पर दैट शुड बी टेकन गॉन. बड़ी विकेट. प्रणव जगताप को मिलने वाली सफलता, जहां से अब गणेश गल्ली का राजा इस टीम बहुत ही अब यहां पर निश्चित तौर पर स्ट्रगल करेंगे क्योंकि संकेत जब तक थे तब तक उम्मीद थी, लेकिन अब कितने रन बनेंगे इस पर जैसे कहते हैं कि उम्मीद पर दुनिया कायम है, लेकिन यहां पर यह विकेट गया है और बल्लेबाजी करने वाली टीम को और कम से कम 15-20 रन बनाने होंगे अगर फाइट देना है. वाईट 41. प्रमोद गायकवाडवर जबाबदारी राहील. बघा चौथं षटक आहे. यानंतर अजूनही आपण जर पाहिलं तर 2 आणि 7 10 बॉल बाकी आहेत. सॉरी 8 बॉल बाकी आहेत. पुढचा चेंडू एक टिपिकल लेदर क्रिकेट फटका. कव्हरला आणि एकदा पूर्ण केले आणि प्रमोद 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धाव संख्या 4 ओव्हर नंतर 44. 7 विकेट 4 ओव्हर नंतर 44. नक्कीच या ठिकाणी ओंकारची उणीव जाणवते संघाला.
एका बाजूला रायन आणि विक्रम नावाडकर हे दोन खेळाडू नाही आहेत या संघात. त्यामुळे दोन बॉलर देखील आपण पाहतो. आता बघूया बॉलर कोण येणार. विक्रम नाही आहे, रायन नाही आहे. या मॅच वर सर्व काय अवलंबून आहे की यानंतरचं गणित समीकरण काय असेल, कोणता संघ कोणासमोर खेळेल. चला लवकर. रुपेश पहिला चेंडू प्रमोद साठी. हो लागलेला बॉल. थांबा बघा आधी. जबरदस्त फटका निरंजनच्या बॅट मधून. लांब लचक डायरेक्ट माडावरती. डीप स्क्वेअर लेगला षटकार. नो आणि षटकार. 7 धावा. फिफ्टी 52. 52. अजूनही बॉल बाकी आहेत 5 ना. 5 बॉल बाकी आहेत. 52. और एक सीधा खेला हुआ स्ट्रोक
खिलाड़ी यहां पर है, 1 रन तो पूरा किया। ऋतिक आए हैं 1 रन, 53 4 बॉल बाकी, रन संख्या 53। बघूया धावून किती मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केलेली आहे जोपर्यंत डॉक्टर ओमकार थ्रो करेपर्यंत 2 धावा, 55, 55। 3 बॉल बाकी आहेत, एखादा षटकार, एखादा चौकार, 3 बॉल मध्ये 5 किंवा 6, 60च्या वरती जाणं गरजेचं आहे. कारण आपण बॅटिंग मध्ये पाहिलं तर ऋतिक आहे, ज्या संघामध्ये प्रणव आहे, जबरदस्त बॅटिंग करू शकतो. तुषार, अजून एक चेंडू डॉट, 2 बॉल बाकी, तर संख्या 55। टू गो, 56, 1 टू गो। चार बॉल मध्ये आतापर्यंत ऋतिकने 4 धावा दिल्यात. आपला अनुभव लेदरचा स्पिन मध्ये, टेनिस मध्ये दाखवतोय. आता मात्र चेंडू आता डॉक्टर ओमकार यांच्याकडे डीप स्क्वेअर लेगला पोचणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. 57, 58 टू विन, 58 करायचे आहेत. 57 5 ओव्हर नंतर, धाव संख्या 57, 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
चला लवकर सलामीची जोडी तुषार साबळे आणि ऋतिक भोसले. बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. ऋतिक भोसले जाणार आहेत. श्रीकांत आणि प्रमोद. दोन्ही सज्ज होताना मला या मॅचला खूप उशीर झालेला आहे. 2:16 मॅच चालू झाली. 3-5 झालेत. तर यानंतर 3च मॅच आहेत लक्षात घ्या. 6-6:30 पर्यंत आपल्याला पॅकअप करायचं आहे. मी विनंती करेन TMP बाबा 11 आणि विनंती राहील संघ संजय 11 दोन्ही तयार राहा. जशी मॅच संपेल लगेच आपल्याला कळेल कोण कोणाबरोबर खेळणार आहे. थँक्यू राहुल कदम पोलाड. पहिला चेंडू रिवर्स खेळायला गेले आणि एक धाव. संकेतच्या 2 ओव्हरवर सर्व काय अवलंबून आहे. समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर त्या संघात देखील हे 2 बॅट्समन प्रणव आहे, रायन नाही आहे. त्यामुळे नक्कीच एक आक्रमण करावं लागणार आहे. या धावसंख्या जी करायची आहे 58 ती देखील करत असताना सुरुवात. व्हॉट अ शॉट. तुषार साबळेच्या बॅट मधून हा येतोय. हाय अँड हँडसम षटकार. व्हॉट अ शॉट. 2 बॉल 7. चेंडू जातोय डीप स्क्वेअरच्या दिशेने 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या 3 चेंडू एकूण धावसंख्या 9. पहिल्या चेंडूवर 1 त्यानंतर षटकार त्यानंतर या 2 6 7 आणि 2 9 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू आणि या चेंडूला देखील पाठवले 6 धावांसाठी. 9 आणि 6 15. 58 करायच्या 3-5 ओव्हरमध्ये. स्ट्राईकला तुषार साबळे. चांगली सुरुवात. धावसंख्या 15.
वाईट धावसंख्या 16. संधी आहे करण मडवी बाद आणि करण मडवीला मिळालेलं एक उत्कृष्ट झेलच्या रूपामध्ये यश. आणि आता प्रणव जगताप याला आपण पाहणार आहोत. या अगोदर ज्या पद्धतीने तुषारला जे पाठवलं त्याने त्याची कामगिरी फत्ते करून आलेलं आहे, ज्यासाठी त्याला पाठवलं होतं. चांगला स्टार्ट दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिल्या इनिंगला देखील 15 करून बाद झाले होते. फलंदाज नितीन सावंत जेव्हा 20 धावसंख्या होती पहिल्या ओव्हरनंतर. आता देखील आपण मध्ये 16 झालेली आहे. अजूनही एक बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हरमधील. धावसंख्या 16. A1 वर्सेस B2 आणि B1 वर्सेस A2 या दोन्ही संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. ग्रुप ए मधला टॉपर विरुद्ध ग्रुप बी मधला रन जो सेकंड नंबरला आहे, आणि ग्रुप बी मधला टॉपर आणि फर्स्ट ए ग्रुप मधला सेकंड, अशी लढत आपण पाहणार आहोत. सेमीफायनल. तर संख्या 16. क्या बात है, कडक चाबुक चौकार, खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या 20. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर जवळपास 20 झालेली आहे आणि 58 करायचे आहेत. म्हणजे अजूनही 28 नाही, अजूनही 38 बाकी आहे ना. 38. 24 बॉल 38 धावांची गरज. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म पॉइंटला खेळाडू त्या ठिकाणी आहे. एक धाव आणि जोपर्यंत चेंडू फेक होईल 2 धावा सहज. धावसंख्या 22. 23 बॉलमध्ये 36 धावांची गरज. 23 बॉल्स 36 टू विन. एक डीप पॉइंट आहे, कव्हर आहे. श्रीकांतला ज्या ठिकाणी पाहतोय लॉंग ऑफ आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे. एक छोटा खेळाडू आपण पाहतोय आर्यनला गायकवाड, जो शॉर्ट फाईन लेगला आहे. आणि संधी आहे नितीन. हो, एका हातात आली असती. 2 ट्राय करणं गरजेचं होतं, कारण आतापर्यंत ज्याने चांगल्या झेल घेतलेल्या आहेत त्याला बनवायचा होता झेल. खूप प्रयत्न चांगला होता. हॅलो 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 हॅलो. आणि झेल सुटता सुटता
सुटून जातो हातून डाव आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सुटणार का हातून डाव. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. बघूया किंमत कोणत्या संघाला मोजावी लागते. वाईडला प्लस येणार का. येस वाईड. अवांतर धाव आणि अवांतर धाव्याने धाव संख्येत भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजेच एकूण 28. अजून एक चांगला फटका. वाईड. खूप बाहेर आणि पंचांचा इशारा नो. खेळपट्टीच्या बाहेर आणि नो धाव संख्या 30-31. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळलेला फटका फक्त पुश केला आणि खुश झाले. तोपर्यंत एक धाव. या एका धावेने धाव संख्या 32. 1.4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सरसावत पुढे आले होते. संकेत भापकर, करण मडवी, मॅन फ्रॉम सह्याद्री नगर. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. स्ट्राईकला ऋतिक, नॉन स्ट्राईकला आहे प्रणव. ऋतिक खेळतोय आपल्या वैयक्तिक 8 वर 5 चेंडू. सुरुवात चांगली केली होती आपण पाहिली फलंदाज तुषार साबळेने. पाया रचला या मॅचचा. आता मात्र फाईन. हा येणार चौकार. निश्चितपणे धावण्याची गरज नाही. डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चौकार. संख्या 37. 2 ओव्हर. 21 धावांची गरज. 18 बॉल 21. A1 B2 शी खेळणार आणि B1 A2 शी खेळणार आहे. त्याप्रमाणे दोन्ही संघ जे यानंतरचे खेळणार आहेत त्या अनाउन्समेंट प्रमाणे त्या संघाने तयार राहायचं. पहिला A1 विरुद्ध B2, दुसरा क्वालिफायर सेमीफायनल B1 विरुद्ध A2. गोलंदाजीसाठी येते बॉलर आकाश. ओ व्हॉट अ शॉट. टॉवरिंग हिट. अमोल टावरे ज्या पद्धतीने बॅटिंग करताना करतो त्या पद्धतीने टॉवरिंग, खूप उंच गगनचुंबी षटकार. आकाशाला गवस निघालणारा म्हणू शकतो आपण आकाशच्या बॉलवर.
षटकार. धावसंख्या 43. 15 धावांची गरज. अजून लांब बिल्डिंग वर. मगाशी आपण पाहिला टॉवरिंग, आता मात्र रोड पार आर पार. हा येतोय उत्तुंग षटकार. 43-49 आणि आता धावांची गरज आहे 9. बरोबर 16 बॉल मध्ये 9. विकास जगताप देखील आमच्याबरोबर आहेत. या मैदानावर ज्यावेळेस आपण आडवी पिच बघतो त्यावेळेस 15,000 10,000च्या कित्येक स्पर्धा यांनी आयोजित केल्या तिथे. ज्यावेळेस रायझिंग असेल, असलम डेरेक 11 असलम भाईच्या टीम मधून खेळायचे. वर्सोव्याची आतिशची टीम, त्याचप्रमाणे अल्ताफ 11, बंड्या 11, कित्येक संघ खेळलेले आहेत. एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी पोहोचणार का? आणि 2 धावा. धावांची गरज आहे 7. आणि या ठिकाणी धावत सगळेच चालले आहेत. नितीनला देखील कल्पना नव्हती की सगळं असं होईल. 3 धावा आणि धावांची गरज आहे 6. ऋतिक शेवट षटकाराने करतो का? विजयी गाथा लिहिणार का? A1 B2 B1 A2 तयार राहायचंय. पहिला सेमीफायनल A1 B2. हा चौकार. बघा ऋतिक ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, मला जुने दिवस सह्याद्री बॉईजसाठी सुभाष भोसले खेळायचे ते दिवस आठवत आहेत. दीपक शिर्के, सुभाष भोसले, अशोक बंबुऱ्या, डोल्या, राजू मामा. म्हणजेच मला आठवतंय की 1996-97ला हनुमान जयंतीची स्पर्धा सेक्टर क्रमांक 3 ची जी चारकोप मधली नामांकित स्पर्धा होती. शेवट गोड नाही. नितीन आहे त्या ठिकाणी आणि खेळाडू बाद होतोय. शेवट गोड करण्यासाठी ऋतिक गेले. आणि मला वाटतं सुभाषजी तुम्ही देखील आठवत असाल तुम्हाला, कारण नंतर शेवट जर आपण पाहिला तर मला आठवतंय एक मॅच मला खेळण्याची संधी मिळाली सुभाषजी यांच्याबरोबर सेक्टर 2च्या मैदानामध्ये. आणि त्यानंतर सुभाषजींना आम्ही पाहिलं नाही खेळताना. ज्यावेळेस सेक्टर 2च्या मैदानात रायझिंगच्या संघातून संतोष लोखंडे देखील खेळले होते त्या मॅचमध्ये. स्वतः सुभाषजी बॉलिंग टाकत होते. पप्पू होता, राहुल केदारी, बिपिन केतने नवीन खेळाडू जस्ट आले होते संघात. आणि ती एकच मॅच मला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र खूप बरं वाटतं ज्यावेळेस ऋतिक पप्पांप्रमाणे तशी कामगिरी करतो, कारण WNS मध्ये देखील जी स्पर्धा आम्ही कव्हर केली त्यावेळी देखील त्यांनी जबरदस्त कामगिरी लेदर क्रिकेटचं. आणि घरामध्येच वडिलांनी शिकवलेले जे बाळकडू क्रिकेटचे आपण म्हणतो की मुलामध्ये देखील दिसतात, ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले ज्या प्रकारे ऋतिकला आपण पाहिलं. आणि हा डॉक्टर ओमकार देखील आकार द्यायचा प्रयत्न करतात. मात्र षटक क्रमांक समाप्त होते असं वाटलं होतं यावरमध्ये मॅच संपेल, मात्र मॅच थोडीशी पुढे गेलेली आहे. आणि जसजशी मॅच पुढे जाते चेहऱ्यावरती आनंद दिसणार आहे मोरिया 15च्या. कारण मंथनच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय, प्रणय चव्हाणच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय. कारण यामुळे तो संघ आतमध्ये येऊ शकतो. रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन, मंथन, प्रणय चव्हाण, निखिल चव्हाण, रोहित. काय जबरदस्त बॅटिंग रोहितने. आज सकाळची मॅच संपूर्ण स्पर्धेतील धावांची गरज आहे. टोटल जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 2 12 बॉलमध्ये. श्रीकांत गायकवाड तसं उशीर आले मगाशी ते येणं गरजेचं होतं. आणि करण मडवी, सह्याद्री नगर, संकेत बापकर. आणि संकेत बापकर म्हणतोय की जेवढी मेहनत करतोय मी, काय चुकलं असेल तर मला माफ कर. आणि 200 रुपये घेऊन जाणार तो मलिंगाकडून, कारण त्याला 200 रुपये दिले होते मलिंगा यांच्याकडून. आणि नाही
विजय फटका डॉक्टरांच्या बॅटमधून. आणि क्वालिफाय होताना आपण पाहतोय गटामधून रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन आणि मोरिया 15 पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू करतोय. मी टॉस साठी विनंती करेन किरणजी देसाई यांना. टीएमपी बाबा विरुद्ध मोरिया 15. टीएमपी बाबा विरुद्ध मोरिया 15. एक रफ अँड टफ मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. समीर पाटकर, समीर पाटील